नमस्कार, मी तुमचा लाडका समर्थ। आज आपण शिकणार आहोत अल्फाबेट्स आणि वॉवेल्स। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या लहान मित्राच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हाला माहित आहे का की अल्फाबेटमध्ये 26 लेटर्स असतात। आज आपण या व्हिडिओमध्ये ते 26 लेटर्स आणि 5 वॉवेल्स शिकणार आहोत। तर आपण लेटर्स पासून सुरुवात करूया। तर आपले लेटर्स आहेत ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, ई फॉर एलिफंट, एफ फॉर फिश, जी फॉर ग्रेप्स, एच फॉर hen, I फॉर आईस्क्रीम, जे फॉर जोकर, के फॉर काइट, एल फॉर लायन, एम फॉर मंकी, एन फॉर नोज, ओ फॉर ऑक्स, P for parrot, Q for queen, R for rest, S for sweater, T for tiger, U for umbrella, V for van, W for watch, X for X-ray, Y for yak and Z for zebra। तर मित्रांनो, हे होते आपले अल्फाबेट्स। मित्रांनो, जर तुम्हाला ABCD पाठ असेल तरच इंग्लिश आपल्याला पुढे शिकता येईल, नाहीतर तुम्हाला इंग्लिश शिकता येणार नाही। आणि इंग्लिशमध्ये झेड एक असा शब्द आहे ज्यापासून तयार होणारा प्राणी झेब्रा, त्याला झेब्रा नाही झिब्रा असे म्हणतात। ह्यातील आणि काही तुम्हाला वेगळे माहीत असेल तर ते कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आपण पुढे वळूया। तर आपली पुढली गोष्ट आहे वॉवेल्स। तर मित्रांनो, हे आहेत वॉवेल्स। वॉवेल्स हे प्रत्येक शब्दात असतात, इंग्लिशमधील प्रत्येक शब्दात असतात आणि ह्यांच्याशिवाय इंग्लिश अधुरीच आहे। हे वॉवेल्स आणि अल्फाबेट्स ज्याला पाठ असतील त्याला 15% इंग्लिश समजू आणि येऊ लागेल, आणि ज्याला पाठ नसतील त्यांचा आजचा गृहपाठ आहे वॉवेल्स आणि अल्फाबेट्स पाठ करणे। तर मी आता तुम्हाला वॉवेल्स म्हणून दाखवणार आहे। तुम्ही माझ्या मागे देखील म्हणू शकता। ए, ई, आय, ओ, यू हे आहेत आपले वॉवेल्स। वॉवेल्समुळे बऱ्याच जणांचे इंग्लिश सुधारले गेले आहे। तर मित्रांनो, वॉवेल्सचा अर्थ आहे वॉवेल्स म्हणजे शब्दांचा उच्चार। हे प्रत्येक ओळीत एक ना एक वेळा येतातच। आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये।